सीएनजी गॅसच्या दरामध्ये 1.5 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबईमध्ये प्रति किलो सीएनजी साठी आता 78 रुपये मोजावे लागणार आहेत। तर पीएनजीचा दर हा 47 रुपयांवरून आता 48 रुपये इतका आलाय। तर मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। एकीकडे महागाईचा जोर कायम असताना आता सर्वसामान्यांना आणखी एक फटका याचा बसणार आहे। आपण पाहतोय मुंबई आणि ठाण्यामध्ये खरं तर पीएनजी आणि सीएनजी गॅस वापरणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथल्या नागरिकांना, तिथल्या सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। टॅक्सी चालक, रिक्षा चालक अनेक खरं तर सीएनजी गॅसचा वापर करत असतात। व्यावसायिक या सगळ्या सीएनजी गॅसचा वापर करत असतात आणि या सगळ्यांना आता या दरवाढीचा फटका बसणार आहे। त्यामुळे सगळीकडून नाराजी व्यक्त केली जाते। 11 कोटी याला क्रिकेटला दिले, त्यातले जर गरिबांना थोडेफार दिले असते तर ते पण बरं वाटलं असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन आले की गॅसचे दर कमी होतात, इलेक्शन झालं की गॅसचे दर पाहिजे तेवढे वाढत आहेत। म्हणजे हे सामान्य माणसाची लूट होती। साधारण ते लाडकी बहीण वगैरे सगळं ते आहे ते कोणाला मिळतच नाही खालपत तळापर्यंत। त्यापेक्षा गॅसचे दर घरगुती वगैरे सगळे कमी करून योग्य ते द्यावा निर्णय जनतेला। दर वाढवले नाही पाहिजे, जे आहेत ते स्थिर ठेवून हे व्यवस्थित चाललं पाहिजे, नाही तर लोकांनाही परवडत नाही आहे। तर त्यासाठी लोकांचाही विचार करायला पाहिजे। गव्हर्नमेंटचा काही हे नाही आहे, गव्हर्नमेंट चांगलंच आहे, काम करत आहे, रस्त्याची कामं होत आहेत चांगली, हे सगळं बघून आम्हालाही आनंद आहे। पण भाव थोडे स्थिर ठेवले पाहिजेत आणि लोकांनाही परवडेल याचा विचार केला पाहिजे। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ केलेली आहे। 9 जुलैच्या मध्यरात्रीपासून नवीन दर जे ते लागू होणार आहेत। आपल्याला माहिती आहे की सध्या खरं तर भाजीपाला इतका महाग झालेला आहे, अनेक गोष्टी महाग झालेल्या आहेत। अशाच वेळी सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये होणारी ही जी वाढ आहे त्याच्यामुळे खरं तर सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे। जशा पद्धतीने आपण पाहत आहोत की सीएनजीचे जे दर आहेत ते 1.5 रुपयांनी महाग झालेले आहेत, तर पीएनजीचे जे दर आहेत त्याच्यामध्ये 1 रुपयाने वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना सीएनजीसाठी 75 रुपये मोजावे लागणार आहेत, तर पीएनजीसाठी 48 रुपये मोजावे लागणार आहेत। हे नवीन दर जे आहेत ते आता 9 जुलैच्या मध्यरात्रीपासूनच सुरू झालेले आहेत। मुंबईमध्ये खरं तर अनेक रिक्षा, टॅक्सी या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर सीएनजीवरती चालतात आणि सीएनजीवरती झालेली ही जी वाढ आहे त्याच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे। त्याच्यामुळे पीएनजीच्या दरामध्ये देखील जी वाढ झालेली आहे त्याच्यामुळे एकूणच जे सर्वसामान्यांचं महिन्याचं जे बजेट असतं त्याच्यामध्ये आता ते खरं तर कोलमडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नवीन दरासाठी आता अधिकचे पैसे मोजण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।